प्रभाग क्रमांक 16 या प्रभागातील दोन्ही उमेदवार मारुती पाटील आणि शिंदे यांच्या प्रचाराचं कार्यालय या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी खास करून उपस्थित असलेले त्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आशिषजी दामले, आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, नरहरी पाटील, शशी गीते, जाधव, महेश जाधव, सर्वच उपस्थित असलेले मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने असलेल्या या माझ्या सगळ्या भगिनी आणि जमलेल्या पत्रकार मित्रांनो, आज दिवस कुठला आहे? आज वार कोणता आहे? शनिवार. उमेदवार कोण आहे? आता याच्यात काही सांगायला पाहिजे का तुम्हाला? जे तुम्हाला महिलांना जर दम देत असतील ना, तर ही गदा, त्या गदेच्या मागे किसन आहे, काळजी करू नका. त्यामुळं एकाही माझ्या भगिनीतला जर कोणी अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल ना, तर आपण 3 तारखेला त्यांच्या घरी बांगड्या नेऊन ठेवायचे कार्यक्रम ठेवू, ठरवून करू आपण ते. तुम्ही तुमच्या मागे, मी स्वतः येईल. पण जर एखाद्या माझ्या या बदलापूर शहरामध्ये महिलांचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे, तुम्ही महिलांना जर दमबाजी करत असाल तर तुम्हाला नाव ठेवायला मला दुसरी जागाच नाही, अजून कुठलं तरी नाव ठेवायला लागेल, पण मला आवडत नाही त्या असल्या गोष्टी. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही भगिनीला जर असं कधी वाटलं तर मला फोन करा. निश्चित तुमच्या बरोबर आम्ही सगळे आहोत, कारण तुम्ही प्रामाणिकपणे या शहराच्या विकासासाठी साथ देता. या राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरवर खूप प्रेम करतात आणि तुम्हाला कल्पना आहे तसा कात्रपगाव हा माझा बालेकिल्ला पहिल्यापासून, या गावाने पहिल्यापासून माझ्यावर प्रेम केलेलं आहे. आणि या परिसराने सुद्धा सुरुवातीला आमचे सगळे जुने सहकारी तसे बसलेले आहेत. मग एकेका सोसायटीमध्ये, एकेका अगदी चाळीमध्ये मी सगळ्यांच्याकडे जाऊन आलेला कार्यकर्ता आहे. 25 वर्ष आमदार तुम्ही ठेवलेलं सोपं काम नाही ते. 5 वेळा निवडून देणं सोपं नाही. सगळे औषे गौशे नवशे सगळे विरोधात गेले तरी पण तुम्ही माझ्या भगिनी माझ्या पाठीचे ठाम राहता आणि मला या बदलापूरचं नेतृत्व करण्याची संधी देता. ती संधी खऱ्या अर्थाने तुम्हाला आता चांगली आलेली आहे. हे दोन्ही उमेदवार खूप चांगल्या विचारातून आपण दिलेले आहेत. ही मक्तेदारी मोडण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण इथे पाऊल उचललेलं आहे. रुचिता घोरपडेने तुम्हाला सगळा बदलापूरला कोणत्या विचारातून जाण्याचा विचार करतोय ते त्यांनी सांगितलं. आशिष दामले यांनी सुद्धा तुम्हाला सगळं सविस्तरपणे सांगितलं. मी तुम्हाला एकच सांगेल, वर्षातून एकदा आपला टॅक्स येतोय. तो टॅक्स आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या घरातलं 2 महिन्याचं तरी किमान बजेट बिघडलं जातंय. प्रत्येक भगिनीला वाटतंय की आता एवढा टॅक्स कसा काय भरायचा, पण नाही इलाज. कारण तो टॅक्स जर दिला नाही तर यांना लुटायला जास्त जागा नाही. तुमचा टॅक्स जेवढा जातो ना, त्यात काय कामं केलेत कधीतरी हिशोब मागा. जेवढा निधी आज आणला जातोय तो राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण आणतो. तुमचा टॅक्स हा भ्रष्टाचारामध्ये चाललाय आणि म्हणून या भ्रष्टाचाराला गाडण्यासाठी 2 तारखेला तुम्ही निर्णय घ्या आणि कमळ निशाणीवर आपण सगळ्यांनी या सर्वच उमेदवारांना, आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादीला मत देऊन विजयी करा, ही विनंती करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. कात्रपच्या विकासाची यांनी काय अवस्था केली, यांच्या वार्डातले सगळे रस्ते मी पैसे दिलेले आहेत. हे कोण सांगतात? आजही आताही तुम्हाला सांगतो, कचऱ्याच्या बाजूच्या वार्डामध्ये, शिंदेच्या वार्डामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही जर गेलात तर कचऱ्याचा ढीग पडलेला असतो. लोक सांगायला जातात तर म्हणतात आम्हाला टाइम नाही, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही सांगा, तक्रार करा. हे नगरसेवक, अशा नगरसेवकांना आपण पुढे करायचं का? आणि आता तरी एक इथं अशा प्रकारचा सुसाट सुटलेला येतो आताच, त्याला असं वाटते का मी म्हणजे कोण ना कोण नाही. बाबा अजून तुझी मिर्च वळली नाही रे, आमच्या मिरच्या पिकल्या, आता तू काय आमच्या बरोबर शेअर करतोय? कोणत्या विचारातून वागावा, कोणी काय बोलावं? तुझ्या 5वीला पण मी होतो ना, बारशाला पण येतो, तुझ्या आईला विचार. कारण या घरात, एकेका घरामध्ये, गावामध्ये माझं नातं त्या पद्धतीने मी जपलंय. मी कधी राजकारण
मी कधी जात पाहिलं नाही, पक्ष पाहिला नाही, फक्त माणुसकी आणि माणसांना प्रेम देणं हेच माझ्या आयुष्यामध्ये मी जपलेलं आहे. आणि त्यामुळं मी बोललो हे असं नाही, त्यांच्या आईबापाला विचारा मी बारशाला होतो का नाही, पाचवीला होतो का नाही. आता मला याचा बारसा पण माहिती आणि पाचवी माहिती. आता तो मला माझा काय शिकवेल किंवा आमच्या लोकांना काय शिकवेल, एवढं जरा सगळ्यांनी आपण डोक्यात घ्या की या शहराचा कायापालट करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या विचाराची माणसं शहरामध्ये पाठवायचे. नगरपालिकेतला भ्रष्टाचाराचा अड्डा संपुष्टात आणायचे. ही मगाशी संभाजी शिंदे यांनी सांगितलं की एक उमेदवार आपले इथं कोणीतरी वाढीव दिला असता. खरं म्हणजे आता एवढे उमेदवार दिलेत त्यांनी की सगळी काही दिवसामध्ये त्या नगरपालिकेचं नाव बदलाचं वडवली नगरपालिका करायला लागेल. दुसरा राहिला नाही आता शिल्लक. अजून एक माणूस राहिला त्यांच्या घरातला, एक भगिनी माझी राहिली. का दिलं नाही मला कळत नाही. तेवढा एक दिला असताना तो बरा झाला असता. काय परिस्थितीने चाललेत हे लोक, हे कशा करता एवढी सेवा करण्याचा व्रत कसं काय घेतलंय तुम्ही, आणि होते काय आणि झालेत काय आणि कुठून आलं हे सगळं. हे सगळं वैभव कसं आलंय त्याला साक्षीदार मी आहे. आणि मी ज्या दिवशी रस्त्यावर आणायला सुरुवात करेल ना त्यावेळेला यांना पळती भुई बदलापूर मधून जायचे लागणार आहे. आणि खात्रीने सांगतो सोडणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकेका या घाणेरड्या विचाराच्या लोकांना आपल्याला कुठेतरी नेस्तानाबूत केलं पाहिजे. चांगल्या विचारातून माझ्या भगिनींची इज्जत ठेवणारे कार्यकर्ते तयार केले पाहिजेत. माझ्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका. काही ठिकाणी असं सांगतात अरे उपऱ्यांना कोण विचारतंय. आता यांना कळत नाही वडोलीची तुमची घरं किती आणि तुमच्या आजूबाजूला झालेल्या बिल्डिंग किती, हे का सगळे उपरे आहेत का. त्यांनी इथं घरं घेतलेत, त्यांचा पैसा इथं गेलेला आहे, त्यांचं आयुष्य इथं जाणार आहे. तुम्ही जर आमच्या लोकांना उपरे बोलत असाल तर तुम्ही बदलापूरचा विकास काय करणार. कोणत्या विचारातून तुम्ही शब्द वापरता. एकेका विषयावर कुठेतरी आपण चांगला गांभीर्याने विचार करा. एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कोणाच्याही भूलतापांना बळी पडू नका. मी तुमचा आहे, तुमच्याच बरोबर राहील आणि तुमच्याच बरोबर निश्चितपणे जो विकास असेल त्याला साथ देईल. कुठेही कमी पडणार नाही. कारण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला निधी देतात. या राज्याचे अर्थमंत्री सुद्धा आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे नक्कीच एक वेगळ्या विचारातून आपल्याला या सरकारच्या माध्यमातून कुठलीच अडचण राहणार नाही. मगाशी राजन घोरपडेंनी सांगितलंय का एक हॉस्पिटल, तुम्हाला आजच सांगतोय आपल्याच बाजूला आंबेडकर चौकाच्या बाजूला राऊत चौकाच्या जवळ आपण 200 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालंय आणि ती जागा सुद्धा आपल्या ताब्यात मिळालेली आहे. आचारसंहिता संपल्या ताबडतोब त्याचं आपण भूमिपूजन करतोय आणि बदलापूरकरांना खूप चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल या ठिकाणी उभं करतोय. केवळ तेच नाही, अजूनही माझा एक प्रयत्न आहे, केवळ महिलांसाठी सुद्धा बदलापूरला एक हॉस्पिटल उभं करायचे. आमच्या भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात काही अडचणी असतात तर त्या ठिकाणी संपूर्ण स्टाफ सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण मागणी करतोय ती या भागामध्ये कात्रप भागामध्ये बदलापूरमध्ये एक चांगलं महिलांसाठी केवळ हॉस्पिटल व्हावं आणि ते अत्याधुनिक पद्धतीचं असावं. हा पण प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या विचारातून निश्चितपणे या बदलापूरचं कायापालट करण्यासाठी केवळ हेच नाही, तुमच्या बाजूला मेट्रो येते, मेट्रोचं टेंडर झालंय. तुमच्या हाकेच्या अंतर घरातून निघाल्यानंतर तुम्ही मेट्रो स्टेशनवर जाणार आहात. कुठल्याही प्रकारचा हा सगळ्यात चांगला विकसित होणारा भाग आहे. हा सगळ्यात चांगला तुमच्या बाजूला एक क्रीडा संकुल उभं राहतंय. तुमच्या बाजूला या पलीकडच्या बाजूने जो आपण हायवे बोलतो त्याच्याही पलीकडच्या बाजूला अजून एक दुसरा हायवे आपण काढतोय. इथून रस्ता काढतो आपण तो डायरेक्ट नवी मुंबईला 20 मिनिटांमध्ये तुम्ही जाणार आहात. 21 मिनिटं लागणार नाही. 8 लेनचा रस्ता आपण करतोय. 10,800 कोटी रुपये त्याला मंजूर झाले आणि चांगल्या विचारातून कात्रपचा एक कायापालट होण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग तो आपल्याला उभा राहतोय. पनवेलला एअरपोर्टला जायलाही आपल्याला अर्धा तास लागणार आहे. मुंबईला जायला सुद्धा ट्रेनपेक्षा लवकर जायला आपण या टनेलमधून सुद्धा जाऊ शकतो. अटल सेतूवरून जायला तुम्हाला चांगलं माध्यम होते. त्याहीपेक्षा माझ्या मनातलं अजूनही एक आहे, जे राजेंद्र घोरपडेंच्या वार्डामध्ये अभ्यासिका केली, मगाशी रुचिता घोरपडे यांनी त्याचा उल्लेख केला. या भागात एक चांगली अभ्यासिका आपण उभी करतोय. ज्या ठिकाणी आम्हाला आमची मुलं आज क्लासेससाठी बाहेर जातात त्यांना फी परवडत नाही, बदलापूरमध्ये चांगल्या एजन्सीना शोधून आपण अभ्यासिका तयार करतोय.
आपल्या तुमच्यापैकी तुमच्या कोणाच्या तरी घरातला एखादा मुलगा मुलगी जर IAS IPS किंवा एखादे चांगल्या प्रकारच्या नामांकित इंजिनियर किंवा चांगल्या प्रकारच्या काही संधी मिळतील त्यांना शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होईल यासाठी आपण सगळेच जण एक चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मुलांची सोय करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपण सगळ्यांनी एकत्रितपणे करूया आणि चांगल्या विचारातून शिक्षणाचा पाया सुद्धा कात्रप परिसरामध्ये रचण्याचा प्रयत्न करूया. निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचे की 2 तारखेला जे मतदान आहे त्या टायमाला आपण सगळ्यांनी एकानेही कुठं बाहेर जाऊ नये. कदाचित त्या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे. सुट्टी असेल आणि त्या सुट्टीच्या दिवशी हमखास तुम्हाला सांगतो काही लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही विधानसभेला या भागातून मला भरगच्च लीड दिलेलं आहे. तुमचं मनापासून आभार आहे. पण मला त्या लीडवर माझं समाधान होणार नाही. तुम्ही आता त्या प्रत्येक बूथवर किमान 100 मतं वाढली पाहिजे ती कमळ निशाणीला आणि ही 100 मतं वाढली तर समोरच्यांची हवा निश्चितपणे 2 तारखेला निघून जाईल आणि 3 तारखेला तुमच्या अंगावर गुलाल उधळला जाईल. आज निश्चितपणे तुम्ही सगळ्याच जण महिला आजचा दिवस अजूनही एक योग चांगला आहे. आज चंपाषष्ठीचा योग आहे आणि चंपाषष्ठीचा योग असल्यामुळं कार्यालयाला चांगला दिवस शोधलाय. मारुतीने बरोबर त्याचा शनिवार शोधलाय. पण आज दुसराही योग आहे मारुती. आज तारीख आहे 22. बरोबर ना. 2+2 त्याचे 4 म्हणजे चौकार होतो. तुझा चौकार लागलाय. आता मला षटकार हवा तर या भगिनींच्याकडून मला तो षटकार हवा. निश्चितपणे त्या भूमिकेतून तुम्हाला न्याय मिळेल आणि नक्कीच माझ्या भगिनी षटकार मारायची संधी येत्या 2 तारखेला तुम्हा दोघं नाही आणि रुचिता घोरपडे यांना देतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. बाजूच्या वार्डामध्ये सुद्धा 4 जणांना मतदान करायचे. थोडंसं आपल्याला सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. 3 एक आदित्य एक घोरपडे आणि दुसरा पवार आणि वरती परत रुचिता घोरपडे. जर तिकडच्यातले त्या भागातल्या मतदारांना 4 मतदान करायचे तुम्हाला 3 करायचे. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये एकच फक्त शोधायचे कमळ निशाणी. कमळ निशाणीवरच फक्त बटन दाबा आणि सगळ्याच उमेदवारांना एवढा लीड द्या का हा अध्यक्षपदाचा लीड हा बदलापूरमध्ये कुठल्याही प्रभागापेक्षा सगळ्यात हायएस्ट असावा हीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.